नमस्कार मित्रांनो, फार्मा गायडन्स या आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपल्या या चॅनलवरती आपण जे काय वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन संचालनालय मुंबई आहे म्हणजेच DMER आहे, यांच्या भरती संदर्भात आपण ॲप्लिकेशन फॉर्म भरण्यापासून ते आतापर्यंत जे काय अपडेट आहेत, महत्त्वाचे जे काय परिपत्रक आहेत किंवा विद्यार्थ्यांचे जे काय प्रश्न आहेत, त्या सर्व प्रश्नांची उत्तरे किंवा अपडेट देण्याच्या या ठिकाणी प्रयत्न करत आहोत. मित्रांनो, आपण या चॅनलवरती जे काय प्रश्न आहेत विद्यार्थ्याचे, जे काय शासनाचे जे काय परिपत्रक आहेत, GR आहेत किंवा मग जे काय फॅक्ट आहेत त्यानुसार उत्तर देण्याचा प्रयत्न केला आणि त्यानुसारच सर्व गोष्टी या ठिकाणी घडत आहेत. त्याचबरोबर मित्रांनो, आपल्या आजचे थंबनेल पाहू शकता तुम्ही, त्याचा जो काय सब्जेक्ट आहे या ठिकाणी पाहू शकता. जे काय DMER एक्झाम आहे किंवा मग विभाग आहे त्यांनी जे काय रिवाइज्ड एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट या ठिकाणी काय केलेली आहे, पब्लिश केलेली आहे. म्हणजे जे काय सुधारित पात्र आणि अपात्र विद्यार्थ्यांची उमेदवारांची यादी त्यांनी या ठिकाणी वेबसाईटवरती प्रसिद्ध करण्यास सुरुवात केलेली आहे. आता ज्या विद्यार्थ्यांनी कालचा व्हिडिओ पाहिला नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना काही अपडेट माहीत नाही त्यांना परत सांगतोय की मित्रांनो, जे काय विद्यार्थी NCLच्या बाबतीत जे काही त्यांचे त्रुटी होत्या किंवा प्रश्न होते, अडचणी होत्या, जे काय NCLची जे काय व्हॅलिडिटी होती त्यानुसार त्यामुळे त्यांना अपात्र करण्यात आलं होतं भरती प्रक्रियेमध्ये, त्या विद्यार्थ्यांना या ठिकाणी जे काय कालचं जे काय विभागाचं पत्र होतं, नोटीस होती, त्यानुसार जे काही NCLच्या बाबतीत जे विद्यार्थी अपात्र करण्यात आले होते त्या पत्रानुसार या ठिकाणी विद्यार्थी पात्र करण्यात आलेत. आणि ते पात्र विद्यार्थी झाल्यामुळं परत एकदा विभागाला काय करावं लागतंय, रिवाइज्ड एलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट किंवा सुधारित पात्र अपात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करावं लागत आहे. आणि या गोष्टीमुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना या ठिकाणी फायदा झालेला आहे. त्यांना सुवर्ण संधी किंवा मग पुनश्च संधी मिळालेली आहे आणि त्यांना आता त्यांचं करिअर या ठिकाणी किंवा त्यांचं सिलेक्शन होण्याचे या ठिकाणी चान्सेस जास्त झालेले आहेत किंवा मग त्यांना जॉईनिंग मिळण्याची शक्यता जास्त आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण सुरुवातीला वेबसाईटवरती काय अपडेट आहे या ठिकाणी पाहू शकतो. तर या ठिकाणी आपण वेबसाईटवरती पाहू शकतो की जे काय दिनांक 4 जानेवारी 2024 विभागानं एक या ठिकाणी नोटीस किंवा आपण या ठिकाणी नोटिफिकेशन दिसून येते वेबसाईटवरती. या ठिकाणी त्यांनी म्हटलं की अधिपरिचारिका पदाची सुधारित तात्पुरती पात्र अपात्र उमेदवारांची यादी या ठिकाणी प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. म्हणजेच या ठिकाणी जी काय मागच्या वेळेसची जी काय पात्र आणि अपात्र उमेदवारांची यादी पब्लिश केली होती, प्रसिद्ध करण्यात आली होती, त्याच्यामध्ये काही सुधारणा करून परत ही यादी या ठिकाणी काय केलेली आहे, प्रसिद्ध करण्यात आलेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी सुद्धा विभागानं तात्पुरती यादी या ठिकाणी म्हटलेलं आहे. तात्पुरती यादी म्हटलेलं आहे म्हणजेच ह्या यादी लिस्टमध्ये सुद्धा परत सुधारणा होण्याची किंवा चेंज होण्याची शक्यता आहे असं विभागाला या ठिकाणी म्हणायचं आहे. तर मित्रांनो, ह्या यादीमुळं जी काय लिस्ट आहे, सुधारित अपात्र किंवा पात्र उमेदवारांची यादी आहे, त्याचे हे लागल्यामुळं जे काय विद्यार्थ्यांचे जे काय वेटिंग लिस्ट असेल किंवा सिलेक्शनमध्ये काही बदल होतील का, काही इतर काही चेंजेस होतील का, जसं पॅरलल रिझर्वेशन असेल, समांतर रिझर्वेशनच्या जागा कमी होतील का, किंवा मग कोणाला संधी मिळेल, कोण वेटिंगवर राहील, या सर्व प्रश्नांची उत्तर आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्यामुळं आपल्याला ह्या स्टाफ नर्सच्या बाबतीत जे काय एलिजिबल नॉट एलिजिबल लिस्ट या ठिकाणी पब्लिश झालेली आहे त्याबाबत आपल्याला काही प्रश्न असतील तर तुम्ही माझा जे काय व्हॉट्सअप नंबर आहे 9673 89 62 37 या व्हॉट्सअप नंबरवरती आपले प्रश्न मला मेसेज करा. आपण त्याचं उत्तर पुढच्या व्हिडिओमध्ये घेण्याचा प्रयत्न करूयात. त्याचबरोबर मित्रांनो, आपण या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करून सपोर्ट करा. त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल, माहिती आवडली असेल तर एकदा लाईक पण करा. त्यामुळं काय होईल, नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रेरणा मिळेल. त्याचबरोबर मित्रांनो, आपण पुढं जे काय महत्त्वाचे या संदर्भात काही प्रश्न असतील किंवा मग त्याच्या संबंधित माहिती घेण्याचा आपण या ठिकाणी प्रयत्न करूयात. तर या ठिकाणी जी काही सुधारित जी काही यादी आहे किंवा मग एलिजिबल नॉट एलिजिबल कॅन्डिडेटची लिस्ट आहे, ही मित्रांनो फक्त आणि फक्त ज्या उमेदवारांना किंवा विद्यार्थ्यांना NCLच्या बाबतीत अपात्र करण्यात आलं होतं त्यांच्याच रिलेटेड आहे. म्हणजे EWS SC ST यांचे जे काय कास्ट रिलेटेड सर्टिफिकेट आहेत त्यांच्या बाबतीत या ठिकाणी कोणताही बदल झालेला नाही. फक्त आणि फक्त ज्या कास्टला किंवा प्रवर्गाला, जात प्रवर्गाला NCL लागतंय भरती प्रक्रियेसाठी, कंपल्सरी आहे, त्यांच्याच बाबतीत ह्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. म्हणजे
जे विद्यार्थी NCLच्या बाबतीत अपात्र झाले होते ते या ठिकाणी काय झालेले आहेत, पात्र झालेले आहेत. त्यामध्ये विभागाने सांगितलं होतं की जॉईनिंगच्या डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस विद्यार्थ्याकडं व्हॅलिड किंवा वैध NCL असेल त्यांना या ठिकाणी पात्र केलं जाईल, किंवा फॉर्म भरताना जे काय 25 मे जी तारीख आहे 25 मे 2023 या तारखेला विद्यार्थ्याकडं व्हॅलिड NCL असेल त्याला पात्र करण्यात आलेले. म्हणजे दोन्ही गोष्टी विद्यार्थ्यांच्या लक्षात घेऊन या ठिकाणी विभागानं या ठिकाणी विद्यार्थ्यांना पात्र करण्यात आलं आहे. आणि यामागचं जे काय कारण आहे मित्रांनो ते म्हणजे बऱ्याच विद्यार्थ्यांना अपात्र केल्यामुळं विद्यार्थ्यांनी विभागाला निवेदन दिली, पत्र दिले, त्यांनी आपल्या मागण्या विभागाकडं म्हणजेच DMER काय केल्या, लेखी स्वरूपात दिल्या. आणि बऱ्याच विद्यार्थ्यांची या ठिकाणी मागणी आणि निवेदन अर्ज गेल्यामुळं शासनाला विभागाला 29 डिसेंबर 2023 या तारखेला महाराष्ट्र शासनाने विभागाला एक पत्र दिलं. आणि त्या पत्रानुसार त्यांनी निर्देश दिले की जे विद्यार्थी NCLच्या बाबतीत जे काय नियम आहेत त्यानुसार पात्र होत असतील तर त्यांना पात्र करा. आणि त्या पत्रानुसार विभागाने या ठिकाणी काय केलेलं आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांनी या ठिकाणी पात्र केलेलं आहे. आणि त्यामुळं आता जे काय DMER भरती संदर्भातील जेवढे काय पदं होती किंवा भरती प्रक्रियेमधील जेवढे काय संवर्ग असतील, पोस्ट असतील, सर्वांसाठी हा नियम लागू आहे. त्यामुळं सर्वच पदाकरता किंवा पोस्ट करता सुधारित यादी लागण्याची या ठिकाणी शक्यता जास्त आहे. किंवा ज्या पदामध्ये किंवा ज्या संवर्गामध्ये कमी पोस्ट आहेत किंवा पद आहेत त्यांना त्या पोस्टमधील कॅन्डिडेटला पत्र किंवा मेसेज किंवा ईमेल करून कॉल करून कळवले जाईल की तुम्ही या ठिकाणी पात्र आहात, तुमचे NCLचा इश्यू किंवा प्रश्न या ठिकाणी सॉल्व्ह झालेला आहे, तुम्ही या ठिकाणी निवड प्रक्रियेमध्ये तुम्ही अपडेट राहा, तुम्हाला जे काय सूचना असतील किंवा मग नोटिफिकेशन असेल विभागाचं ते तुम्ही दररोज अपडेट राहा असं या ठिकाणी विभागाकडून कळवण्यात येईल. किंवा वेबसाईटवरती परिपत्रक या ठिकाणी टाकण्यात येतील, यादी टाकण्यात येईल. ह्या गोष्टी झाल्यामुळं जे काय विद्यार्थी या ठिकाणी निराश होते, नाराज होते किंवा त्यांनी आपण आता लागणार नाहीत किंवा आपलं सिलेक्शन होणार नाही अशी आशा सोडून दिली होती, त्यांची आशा या ठिकाणी परत या ठिकाणी काय झालेली आहे, जिवंत झालेली किंवा त्यांना या ठिकाणी सिलेक्शन होण्याचे चान्सेस वाढलेले आहेत. त्याचबरोबर दुसरा एक प्रश्न होता की हा जो निर्णय फक्त आणि फक्त NCLच्या बाबतीत आहे, EWS मध्ये कोणताही बदल झालेला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस किंवा फॉर्म भरते वेळेस व्हॅलिड EWS सर्टिफिकेट जर जोडलं नसेल, या ठिकाणी फॉर्म भरते वेळेसच EWS सर्टिफिकेट फॉर्म भरण्याची जी काय लास्ट डेट आहे 25 मे 2023 या तारखेपर्यंत ज्यांचं EWS सर्टिफिकेट व्हॅलिड आहे त्यांनाच या ठिकाणी पात्र करण्यात आलेलं आहे. म्हणजेच जी काय पहिली यादी आहे किंवा इतर यादी आहे तीच यादी या ठिकाणी कायम राहणार आहे. म्हणजे जे विद्यार्थी पहिल्या यादीमध्ये अपात्र होते ते आता पण काय आहेत, अपात्र आहेत. म्हणजे EWS बाबतीत कोणताही या ठिकाणी निर्णय नाही किंवा कोणत्याही या ठिकाणी सुधारणा नाही, तोच काय तीच पहिली स्थिती या ठिकाणी कायम आहे. ओके. त्याचबरोबर ही काय त्याचबरोबर जी काय पुढच्या आपण जे काय आपण व्हिडिओ बनवणार आहोत या यादी संदर्भात, त्यामध्ये आपण कोण विद्यार्थी पात्र आहेत किंवा कोण विद्यार्थी वेटिंगमध्ये राहतील, कोणाचं लवकर सिलेक्शन होईल किंवा आणखी काय प्रोसेस असेल, ह्या सगळ्या गोष्टीचे प्रश्न आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. त्याचबरोबर जे काय आपले प्रश्न असतील किंवा समस्या असेल तुम्ही मला व्हॉट्सअपवर कळवा. त्याचबरोबर आपण या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ माहिती आवडली असेल तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा. त्याचबरोबर जी काय रिवाइज्ड लिस्ट असेल ते तुम्हाला व्हॉट्सअपवर मिळवण्यासाठी तुम्ही मला व्हॉट्सअप करा, मी तुम्हाला व्हॉट्सअपवरला पाठवून देऊ शकतो. त्यामुळं ह्या ठिकाणी आपण थांबूया. जय हिंद, जय महाराष्ट्र.